जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक 25 जुलै 2025 रोजी निर्गमित केलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 2 मधील परिशिष्ट 12 सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करण्यासंदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। राज्यात आता सेवार्थ प्रणाली सुरू आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नियुक्ती ते सेवानिवृत्ती ऑनलाईन सेवा प्रणाली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये समुचित सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं हा जो बदल आहे, कर्मचाऱ्याचं अंतिम वेतन प्रमाणपत्र जे आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून अधिकृत करण्यात येत आहे। म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे। याच्यामध्ये अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या सुधारित नमुन्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला देण्यात आलेली वेतनवाढ, देय असलेली पुढील वेतनवाढ आणि ना विभागीय चौकशी व ना विभागीय प्रमाणपत्राच्या अंतर्गत आवश्यक असलेली माहिती, वसुली असल्यास वसुलीचा तक्ता, शासकीय कामासाठी घेतलेली परंतु समायोजित न केलेली अग्रिमाची रक्कम तसेच प्रदानाच्या तपशिलामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याची अधिकची माहिती या बाबी समाविष्ट असणार आहेत आणि या अनुषंगानं शासकीय कोषागार कार्यालयानं या संदर्भातल्या सूचना याच्या नवे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। सेवार्थ प्रणालीतून अंतिम वेतन प्रमाणपत्र संस्करित करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे आणि या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे। सोबत अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना देखील देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मूळ वेतन, स्थानापन्न वेतन, विशेष वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता, वाहन भत्ता, इतर भत्ते असल्यास वजाती या पद्धतीची संपूर्ण सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि या अनुषंगानं हे अंतिम वेतन प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचं आहे। सेवार्थ प्रणालीमध्ये आता जी नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हे अंतिम वेतन प्रमाणपत्र या सुधारणेसहित नमूद करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच या अंतिम वेतन प्रमाणपत्राचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांना या माध्यमातून एका क्लिकवर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवार्थ प्रणालीतून जी नवीन प्रणाली आता विकसित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।